नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस उबाठा सेनेसाठी कर्दन काळ ठरला. पण एवढे सगळे धक्क्यावर धक्के बसूनही ज्या विनोदी बुद्धीने आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते, त्यांचे बोल ऐकून कदाचित या सगळ्या कठोर आणि निष्ठुर राजकारणाचा त्यांच्या बालमनावर परिणाम झाला की काय, अशी भीती मला वाटायला लागलेली आहे. कारण अशा प्रकारचे धक्के बसल्यावर ज्या प्रकारे ते हसत होते, ज्या प्रकारे ते बोलत होते, कुठेतरी त्यांचं मानसिक संतुलन ढळल्यासारखं वाटत होतं. कदाचित नसेलही, पण आज एकाच दिवशी सकाळी विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले. महाविकास आघाडीला भोपळा मिळाला. भोपळा नागपूर असेल, अमरावती असेल, धाराशिव असेल, अनेक ठिकाणी जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार होते त्यांचा पराभव झाला. एक जागा मिळाली, तीही अपक्षांना मिळाली. हा झाला पहिला धक्का. दुसरा धक्का संध्याकाळी बसला, जो अपेक्षितच होतं. पण एकनाथ शिंदेंनी उबाठा सेनेच्या फुटलेल्या 6 खासदारांना रीतसर पक्षात प्रवेश दिला. आणि जे उबाठा सेनेकडून सातत्याने सांगितलं जात होतं की धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पक्षात येणार नाहीत, ते न्यायालयाच्या निकालामुळे व्यथित होऊन उबाठा सेनेकडेच राहतील, तसंही काही झालं नाही. आणि त्यामुळे हा दुसरा धक्का. आणि ज्या प्रकारे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांनी माध्यमांशी बोलताना उबाठा सेनेचा उपमर्द केला की यांना फक्त गुलाम हवे, त्यांना नेते नको आहेत. जी गोष्ट पहिल्यापासून सांगितली जात होती, राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे, तीच की उबाठा सेनेला नेते नको आहेत. त्यानंतर आणखीन एक धक्का बसला, तो म्हणजे या निवडणुकीत बाकी सगळं तर लुटलं गेलं, फक्त लंगोटी उरली. आणि त्याच्यात आनंद होता की बाकी सगळं काही झालं तरी चालेल, पण विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी नाशिकमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचा, नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. आणि त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. दाढीबिडी खाजवायची ॲक्टिंग करून झाली. म्हणून म्हटलं की काहीतरी मानसिक संतुलन बिघडल्यासारखं मला वाटत होतं. पण त्या निवडणुकीत गोकुळ गीते विजयी झाले. आणि मग यांनी लगेच पुन्हा एक कहाणी रचायला सुरुवात केली की बघा, तुम्हाला आनंद होतोय, तुम्ही आम्हाला संपवताय, पण तुम्हीही फार काळ तग धरून राहणार नाही. भाजपा तुम्हालाही खाऊन टाकेल. तुम्ही आम्हाला खाऊन टाकताय काय, भाजपा तुम्हाला खाऊन टाकेल. आणि याचा आनंद म्हणजे स्वतःचा सुपडा साफ झाला, त्याचं दुःख नाही. पण एकनाथ शिंदेंचा एक उमेदवार आमदारकीच्या लढाईत पराभूत झाला, याचा आनंद. पण त्याही आनंदावर विरजण पडलं, कारण भाजपाचे असलेले गोकुळ गीते संध्याकाळी एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झाले. म्हणजे त्यांना त्यांनी पाठिंबा दिला. आणि त्यामुळे ही गोष्ट भाजपाने सांगितली, तरी गोकुळ गीते आमचे असले तरी ती जागा तुमची होती, त्यामुळे गोकुळ गीते तुमच्यासोबत असतील. म्हणजे सर्व आघाड्यांवर दारुण पराभव झाला. पण तरी देखील हे लोक भानावर यायला तयार नाही आहेत. ज्या तोऱ्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते की खरी शिवसेना फक्त आमची आहे, बाकी एकनाथ शिंदेबद्दल पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली. नंतर मग मुंबईची कशी वाट लावली आहे, पाणी पुरवठा, आता हे वीज टंचाई, पाणी टंचाई, हे तर शब्द माहिती असायला पाहिजेत. वीज कट झाली, पाणी कट होतंय. आता सगळ्यांना माहिती आहे की पावसाळा यावर्षी उशिरा सुरू झाला आहे. आणि जेव्हा पावसाळा एवढा उशिरा होतो, म्हणजे कधी जनरली एवढा 20-22 जूनपर्यंत पाऊस लांबत नाही, उद्यापासून पाऊस पडणार आहे असं म्हणतायत. पण समजा नाही पडला, म्हणून महापालिकेने टंचाई घोषित केलेली आहे. पण तरी देखील आम्ही समुद्राच्या पाण्याचा शुद्धीकरणाचा प्रकल्प सुरू केला होता.
त्याचं काय झालं? तो जर झाला असता तर तुम्ही सुरू केला होता म्हणजे काय? तुम्ही टेंडर काढलं होतं, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड केलं होतं? नव्हतं. आम्ही एखादा निर्णय घेतला, तो निर्णय घेतला म्हणजे काम पूर्ण झालं अशा थाटात. मग मिसिंग लिंकमध्ये रस्ता सरळ नाही आहे, त्याला असं उंचवटे आहेत. पण मिसिंग लिंक बांधून पूर्ण झालं आहे, तुम्ही खोडा घालण्याशिवाय काही केलं नाही. जाऊ दे, म्हणजे मी या सगळ्या गोष्टी त्यांच्या आरोपांचं आणि त्यांच्या कर्तृत्वाचे मी पाढे वाचत नाही की आम्ही कर्जमुक्ती केली, त्यांनी कर्जमाफी केली, म्हणजे फडणवीसांनी कर्जमाफी केली आणि ती कर्जमाफी पण कशी बरोबर झाली नाही. मुद्दा असा आहे की इथे तुमचा पक्ष कितीही उभा करण्याचा प्रयत्न केला तरी तो असा लुटला कसा जातो. हातावर मनगटावर शिवबंधन बांधलं, हातात मीठ देऊन शपथ दिली, आणखीन काय काय प्रकार करून झाले, तरी देखील तुमचे खासदार टिकत नाहीत. आमदारांच्याही बैठकीला 3 का 4 आमदारांची अनुपस्थिती होती. आणि मग असा दावा करायचा की हे सगळे आमदार उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले. ते उद्धव ठाकरेंनी प्रचार कुठे केला? घराबाहेर कुठे पडले? मुंबई बाहेर फिरले तरी का? हे खासदार जे आत्ता फुटलेत हे जवळपास सगळेच्या सगळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, कारण तिथे उद्धव ठाकरे फिरकलेच नाहीत. आणि वर म्हणायचं की हे सगळे उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले होते, महाविकास आघाडीच्या मतांवर निवडून आलेले. ही गोष्ट खरी आहे. पण जर ही गोष्ट खरी आहे तर 2014 साली, 2019 साली तुमचे सगळेच्या सगळे खासदार आणि बरेचदा 19 साली आमदारही मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले होते. 2019 साली फडणवीसांच्या चेहऱ्यावर निवडून आले. तेव्हा मात्र दगा द्यायला, गद्दारी करायला तुम्हाला असं वाटतं की बंद खोलीतलं वचन दिलं होतं. मुद्दा असा आहे की अशा प्रकारचे आरोप करून माध्यमांसमोर प्रौढी मारून जमिनीवरची परिस्थिती बदलणार आहे का? त्यांना अजूनही आशा वाटत असावी की आता पुढच्या निवडणुकीत आपण दाखवून देऊ, या निवडणुकीत आम्ही खासदारांवर विश्वास ठेवला आणि लोकांनीही विश्वास ठेवला की हे मोदींविरुद्ध वागतील. आणि हे खरं आहे, म्हणजे मोदींविरुद्ध, भाजपविरुद्ध एक मोठ्या प्रमाणावर मतदार आहेत. त्यातले शांतिप्रिय मतदार तर खूपच मोठ्या संख्येने आहेत. आणि त्यांनी विश्वास टाकला आता कदाचित पुढच्या निवडणुकीत उबाटा सेना सगळेच्या सगळे उमेदवार 70% उमेदवार शांतिप्रिय देईल की आता बघा कसे फुटून जातात. कारण भाजपा बाकी कोणालाही घेईल पण शांतिप्रिय खासदार आमदारांना घेणार नाही असा तर्क आता बंगालमध्ये तेही आले. पण अशा प्रकारचा विचार करून कदाचित 10तले 6 उमेदवार पुढच्या निवडणुकीत शांतिदूत देतील. पण तरी देखील मुद्दा तोच राहतो की जरी अशा प्रकारे तुम्ही उमेदवार दिले तर जी काही हिंदू मतं तुम्हाला तुमच्या मराठी बाणा, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अदानी अंबानींचा फायदा करून देणार, म्हणजे हे बघितलं कोणाच्या लग्नात अदानी अंबानी आले होते आणि कोण तिथे गेलं होतं, कोण तिथे नाचलं होतं. आणि त्यामुळे जसं शिंद्यांना, त्यांच्या नेत्यांना किंवा तुमच्या पक्षातनं त्यांच्या पक्षात गेलेल्या खासदारांना जर जनता झिडकारणार नसेल तर तुमच्याकडेही गेल्या वेळेला जशी शांतिप्रिय लोकांनी मोठ्या अपेक्षेने तुम्हाला मतदान केलं की काँग्रेसला मतदान करून फायदा होत नाही पण तुम्हाला मतदान केलं तर तुम्हाला काही प्रमाणात हिंदू मतंही मिळतात आणि आमची मतं मिळाली तर तुम्ही ज्या काही जागा जिंकू शकता त्या जिंकू शकतात. आणि अशा अनेक जागा केवळ मुस्लिम मतांवर उबाटा सेनेने जिंकल्या होत्या. हे खरं आहे की पुढच्या निवडणुकीत या खासदारांना तिकडे निवडून आणणं सोपी गोष्ट नाही आहे. कारण जर मुस्लिम लोकांनी एक गट्टा उबाटा सेनेला मतदान केलं, पण हे आशायनी बोलतायत की 2029ची निवडणूक 2 दिवसावर किंवा 2 महिन्यावर आहे, तिला अजून 2.5 वर्ष बाकी आहेत, 3 वर्ष बाकी आहेत. आणि त्यामुळे अशी परिस्थिती असताना तोपर्यंत तुमचा पक्ष शिल्लक तरी राहील का? पण याचं भान पूर्णपणे सुटलेलं आहे. अशा पद्धतीने एवढी वाईट परिस्थिती, बिकट परिस्थिती असताना माध्यमांची अशा तोऱ्यामध्ये बोलणं आणि शिंदेंचा उपमर्द करणं, मोदी सरकारचा उपमर्द करणं, महाराष्ट्र सरकारचा म्हणजे करायला तुम्ही काय करू शकता. पण तुम्ही विरोधी पक्षाचे एक जबाबदार नेते आहात आणि तुम्ही जर असे थिल्लरपणे वागत असाल तर तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याला कुलूप स्वतःच लावत आहात. दुर्दैवाने आदित्य ठाकरे
यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी समजण्याच्या पार पलीकडे गेलेल्या आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.